नाही, याला सुद्धा पळून जाण्यासाठी कुणी मदत करतंय आणि याला कशामुळे हा सापडत नाही हे सुद्धा बघणं काळाची गरज आहे। हा आरोपी सुद्धा लवकरात लवकर सापडला पाहिजे। बघा घटनाक्रम बघा तुम्ही, पहिल्या दिवशी 2 सापडतात लगेच, आणि ते की त्यांचा काय साईड हिरो येते, आणि त्याच्यानंतरचा दुसरा विषय जर करायचा झाला तर तुम्हाला सांगतो तिसरा आरोपी सुद्धा त्यांनी पुण्यातून उचलला। मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलेलं की यांचं कनेक्शन पुणे आहे का काय, बघा पुण्यातून उचलला। चौथा आरोपी जे आहे ती खंडणी त्यावेळेस खंडणी आणि मर्डर मध्ये होता, तो चौथा आरोपी सुद्धा पकडला गेला। आणि मग परत पुन्हा 5वा आरोपी आणि 6वा आरोपी एकत्र पकडले आणि ते दोन्ही पुण्यातून उचलले। त्याच्यानंतर 7वा आरोपी सुद्धा ज्यांनी काही टीप दिली म्हणून परत नंतर आरोपपत्र दाखल करून त्याला केलं, तो पण नंतर पकडला गेला। पण या सर्व प्रक्रियेमध्ये ह्या सरेंडर झाला हा बी पुण्यातच, मग हा सरेंडर झाला की दुसऱ्या दिवशी ते आरोपी पकडले जातात किंवा येतात, असं हे काय लॉजिक आहे मला कळत नाही। ठीक आहे, आता ते झालं, पण हा आरोपी सुद्धा आणखी मला असं वाटतंय की हा आरोपी पोलीस यंत्रणा बाहेर कुठंतरी तपासती, पण पोलीस यंत्रणेने हा आरोपी इथंच कुठं डोंगरात बिंगरात आहे का ह्याचा सुद्धा तपास बघितलेला पाहिजे। आणि मला वाटतं की पोलीस यंत्रणेनं जर तसं काळजीपूर्वक बघितलं तर ते कळेल। श्रीकृष्ण आंधळेंचा काय नेमका, श्रीकृष्ण आंधळे जो आहे फरार आरोपी, कराडचा आणि त्याचा काही जुना संबंध आहे किंवा जुन्या कुठल्या गुन्ह्याचे आहे? नाही, त्याच्यावर बरेच काही गुन्हे दाखल आहेत ना, आणखी बरेच गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर काय हे करायसारखं आता त्यांचे संबंध आहेतच ना, फोटो वगैरे बघताय ना आपण। नाही, 100% असं आहे की आता जोपर्यंत आरोपी फरार राहतात तोपर्यंत आरोपीचे खरा चेहरा समोर येत नाही, किंवा जेवढे पुरावे तेवढे नष्ट करायला वेळ मिळतो। आणि हे जे लोक आता एक जणाचा मोबाईल सापडत नाही, चाटेचा, जो चाटे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते, त्यांचा मोबाईल सापडत नाही। असं पोलिसांना मोबाईल सापडत नाही, हा मोबाईल एवढ्या दिवस झाला सापडत नाही, कसं असं नाही चालत की मोबाईल सापडायला पाहिजे। मग त्यानं एवढ्या दिवस कुठे गेला, परत मी पहिल्या दिवशी बोललो की तो सरेंडर झालाय की अटक केलाय, तर पोलिसने अटक केलाय असं दाखवलं। मग अटक केला तर तुम्ही कुठल्या गाडीत ते पळून जात होता, त्याच्याबरोबर गाडी कोण होती, त्याच्याबरोबर ड्रायव्हर कोण होता, त्याला पळून जायला कोण साथ देत होतं, ते कोण डिक्लेअरच नाही। आणखी पोलीस यंत्रणेने सुद्धा ते डिक्लेअर करणं गरजेचं आहे की पोलीस यंत्रणेने आम्ही याला इथं पकडलं, कुठं औरंगाबाद काय संभाजीनगर टू बीड रोडवर पकडलं, नगर टू बीड पकडलं, कुठं पकडलं, कुठल्या स्पॉटला त्याला पकडलं, आणि तो त्यावेळेस त्या स्पॉटला कोण होतं, कुणाच्या घरात होता, कुणाच्या कुठं गाडीत होता, त्याच्यावर ड्रायव्हर कोण होता, काहीच डिक्लेअर नाही। मग त्यावेळेस आता 8-10 दिवस पळायला ते बोलीवर मोबाईल कुठेतरी ठेवूनच गेला असतं ना तो सुखरूप बाहेर, किंवा काय केलंय मोबाईलचं त्यानं ते कळलं पाहिजे। आणि मोबाईल समजा नाही सापडला तर पोलीस यंत्रणा बाकी तपास पण करत येणार, तर CDR काढते, मोबाईल नाही सापडला तर CDR वरून बऱ्यापैकी माहिती मिळते, त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेचं काम बऱ्यापैकी ते पण चालू आहे। पण मोबाईल न सापडणं ही सुद्धा चिंतेची बाब आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।